या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। विजापूर रोड येथील श्री द्वारकाधीश मंदिरात श्री द्वारकाधीश प्रभूंना भक्तिभावानं 56 भोग अर्पण करण्यात आले। या विशेष कार्यक्रमाप्रसंगी मंदिरात भक्तांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। 56 भोग प्रसादामध्ये मठडी, शंकरपाळी, घिवर, मोहनथाळ, मैसूर पाक, विविध प्रकारचे लाडू, जिलेबी, काजू कतरी, पेढे आणि बर्फी यांचा समावेश होता। हा संपूर्ण प्रसाद किशनभाई मुख्याजी, महेशभाई आणि मोहनलाल यांनी अवघ्या 3 दिवसात परिश्रमपूर्वक तयार केला। मंदिर ट्रस्टी विपिनभाई पटेल, विजयभाई पटेल, जयेशभाई पटेल तसंच व्यवस्थापक दत्तात्रय पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मासाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा वर्षा शिंदे पाटील यांच्या आदेशानं सोलापूर जिल्हा टीमच्या वतीनं विभागीय रेल्वे कार्यालय इथं सोलापूर रेल्वे स्टेशन बाहेर परमिट वाहनधारकांना टॅक्सी पॉइंट मिळण्यासाठी रेल्वे प्रबंधक योगेश पाटील यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी संस्थेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष यासिनभाई शेख, उपाध्यक्ष श्रीकांत हेळबे, सचिव रणजित महामुनी, सल्लागार संगप्पा कांबळे, कार्याध्यक्ष प्रदीप कोळी, रोहित परदेशी, सोमलिंग खराडे, ओंकार भमाने, राहुल जाधव, अविनाश राठोड, संदीप घायाळ यांच्यासह संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापुरात प्रथमच दिनांक 26 ते 28 मार्च दरम्यान सायंकाळी 6 ते रात्री 9:30 या वेळेत ईशान्य भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचं दर्शन घडवणारा आकर्षक महोत्सव ऑक्टेव्ह 2025चं आयोजन करण्यात आलंय। या महोत्सवात ईशान्य भारतातील आकर्षक हस्तशिल्प, स्वादिष्ट व्यंजन, लोक आणि आदिवासी नृत्यांचं प्रदर्शन होणार आहे। हा कार्यक्रम निःशुल्क असून हा कार्यक्रम 26 ते 28 मार्च दरम्यान सायंकाळी 6 ते रात्री 9:30 या वेळेत होणार आहे। श्री क्षेत्र संत शिरोमणी सावतामाळी महाराज संजीवन समाधी आरण तालुका माढा या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासन स्तरावरून 100 कोटींचा निधी मिळणार असून यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादर करण्याच्या सूचना शासन स्तरावरून जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत। दरम्यान या मोठ्या निधीमुळे आरण तीर्थक्षेत्राचा मोठा विकास होणार असल्यानं भाविकातून समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। या तीर्थक्षेत्र विकास निधीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 14 फेब्रुवारी रोजी बैठक झाली होती। उपरोक्त विषयासंदर्भात बैठकीत श्री क्षेत्र संत शिरोमणी सावतामाळी महाराज संजीवन समाधी आरण तालुका माढा या तीर्थक्षेत्राचा विकास करण्याकरता 100 कोटींचा प्रस्ताव मागवण्यात यावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत। यापूर्वी 5 सप्टेंबर 2024 रोजीच्या शिखर समितीच्या बैठकीत देखील सदर तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। सोलापूर जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबवण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची राज्याध्यक्ष केतन शहा यांच्या समवेत सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली। बीजीएस तर्फे मागील वर्षी राज्यातील 30,000 गावांना भेटी देऊन 10,900 ग्रामपंचायतींमधून गाव तलावातील गाळ काढण्यासाठीचं मागणी पत्र भरून ते सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आलं होतं। यावर्षी देखील शासनास बीजीएसनं एक पोर्टल तयार करून ते शासनाच्या जलसंपादन मंत्री संजय राठोड यांना सुपूर्द करण्यात आलं। या ऑनलाईन कार्यक्रमात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सीईओ, आरडीसी आणि जलसंपदा अधिकारी आणि बीजीएस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय। अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती, मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद। वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये। मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज, दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही। सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर। संपर्क 86 98 12 88 88।